आजच्या आम्ही सातारा संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री मनोहर भातुसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित आजच्या या सातारा भूषण पुरस्कार सोहळा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्यामध्ये या व्यासपीठावरील सर्व मान्यवर अतिथी आणि या साताऱ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आपणा सर्व सातारकर बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज मला कल्पना आहे आपल्यातील प्रत्येक जण हा या मी सातारकर असल्याचा सार्थ अभिमान उरात बाळगतच या ठिकाणी आलेला आहे। मित्रांनो, सातारा जिल्हा खरं तर शूरांची आणि संतांची थोर परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतील मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे आपला हा सातारा जिल्हा। अगदी निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि तरीही गड किल्ल्यांचा दिमागदार वारसा सांगणारा सुद्धा आजही त्या सह्याद्रीचे कडे उभ्या महाराष्ट्राला साथ घालतायत। महाराष्ट्र धर्म वाढवावा असं सांगणारे समर्थ रामदास स्वामी आणि श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील फार मोठं योगदान दिलंय। अगदी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आगरकर, क्रांतिसिंह नाना पाटील अशा कितीतरी महान व्यक्तींनी या मातीचा इतिहास समृद्ध केलाय। आणि या ठिकाणी कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश मुंबईत आणला, त्यांच्यानंतर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आणि आता सन्माननीय पृथ्वीरावजी चव्हाण यांच्या रूपानं तिसऱ्यांदा आपल्या सातारा जिल्ह्याला या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे। आणि हाच अभिमान उरात बाळगून आजच्या या आम्ही सातारकर संघटनेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलेले आहेत शहीद तुकाराम ओंबळे यांचे बंधू श्रीयुत आनंदराव ओंबळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांच्या हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर सर्व मान्यवर अतिथींना देखील मी विनंती करते की दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करावा। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। साताऱ्याची असली जात मराठ्याची जात। सन्माननीय श्री वसंतराव देशमुख, सन्माननीय श्री प्रकाश सुर्वेजी, श्रीमती संध्या दोशी, सन्माननीय श्री शिवा शेट्टी, सर्व मान्यवरांना मी विनंती करते दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचे आपल्या शुभ हस्ते। आम्ही सातारकर संघटनेतर्फे आयोजित आजचा हा सातारा भूषण पुरस्कार सोहळा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचं भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आज नोकरी व्यवसाय निमित्त आपला सातारकर बांधव ठिकाणी विखुरलाय। मुंबई, ठाणे तरी आणि मातेची
तयार आहे.